हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली जात असतात. तिथे एक फोटोग्राफर त्यांना फोटो काढण्यासाठी विचारतो. तर अर्जुन म्हणतो की आम्ही आमच्या मोबाईलमध्ये फोटो काढले आहेत. तर तो फोटोग्राफर म्हणतो, अहो इथला मी फेमस फोटोग्राफर आहे आणि तुम्ही फोटो काढून घ्या. मी हनीमून स्पेशल फोटो छान काढतो आणि तुम्ही तर आयडल कपल वाटता, मेड फॉर इच अदर. अगदी. आता मात्र दोघेही सायली आणि अर्जुन गोंधळतात. नंतर अर्जुन त्या फोटोग्राफरला म्हणतो, खरंच तुम्ही हनीमून स्पेशल फोटो काढता आणि सगळे कपल काढून घेतात का इथं? मग फोटोग्राफर म्हणतो, हो. तर मग अर्जुन सायलीकडे जातो आणि तिला सांगतो, आपण काढूयात फोटो, घरच्यांना दाखवता येतील. मग सायली म्हणते, अहो सर, दाखविण्यापुरते काढले आहेत ना आपण मोबाईलमध्ये फोटो, मग आणखीन कशाला? नको. अर्जुन तिचं काहीच ऐकत नाही, तिला घेऊन जातो. फोटोग्राफरला अर्जुन म्हणतो, आम्ही रेडी आहोत, काढा आमचे फोटो. तर फोटोग्राफर म्हणतो, चला बसा. मग अर्जुन आणि सायली बसतात. थोडे दूरच बसलेले असतात म्हणून फोटोग्राफर म्हणतो, सर जरा जवळ बसा आणि मॅडम सरांच्या खांद्यावर डोके ठेवा. आता मित्रांनो, फोटोग्राफर सांगेल तशा पोज देऊन सायली आणि अर्जुन फोटो काढत असतात. प्रियाही हे लपून छपून बघत असते. मग फोटोग्राफर, सर पाठीमागे जाऊन मॅडमच्या गळ्यात हात टाकून उभे राहा असं म्हणतो. आता लगेच अर्जुन खुश होऊन मागे जातो. इतक्यात सायली त्याच्याकडे बघते. मग अर्जुन सायलीच्या गळ्यात हात टाकून उभं राहतो आणि फोटो काढतात. नंतर सायलीलाही अर्जुनच्या गळ्यामध्ये हात टाकून फोटोग्राफर उभं राहायला सांगतो. या वेगवेगळ्या पोज बघून प्रिया म्हणते, किती रोमॅन्टिक आहे हे सगळं. तिथे आता खरं तर मी आणि अर्जुनने बसायला हवं होतं. मित्रांनो, फोटोग्राफर खूप छान फोटो काढत असतो, वेगवेगळ्या पोज सांगत असतो. अर्जुनने सायलीला जेव्हा मिठीत घेतलेले असते तेव्हा या प्रियाला सायलीच्या जागी स्वतःलाच पाहत असते आणि अर्जुनला फोन आल्यानंतर तो बाजूला जातो. तर प्रिया म्हणते, लवकर ये ना अर्जुन, आणि जोरात हाक मारते. अर्जुन असा तिला भास होतो, पण ती खरोखरच ती अर्जुनला हाक मारते. तेव्हा एक माणूस म्हणतो, मी का? मग त्याला प्रिया म्हणते, तू अर्जुन आहेस का? आणि त्याच्यावर खूप चिडते. तू इथून निघून जा असं त्याला म्हणते आणि मनातल्या मनात म्हणते, दिवसाढवळ्या मी किती मस्त स्वप्न बघते. अर्जुन, तू आपल्या साखरपुड्या दिवशी या सायलीशी लग्न करून आला नसतास तर आता तिच्या जागी मी असते तिथे. याची खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे सायली, आणि त्यासाठी हा हनीमूनचा चान्स सगळ्यात मोठा आहे. आता बघच मी काय करते ते. प्रियाला सायलीचा खूप राग येत असतो. नंतर पुढे अर्जुन शूट गेम खेळतो आणि सायली त्याचा नेम लागला की टाळ्या वाजवत असते. नंतर ते तेथील निसर्ग सौंदर्य बघत इकडे तिकडे फिरत असतात. तेव्हा अर्जुन सायलीकडे एकसारखा बघत असतो आणि त्याला हॉटेलमध्ये झालेल्या गेममध्ये सायलीने दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आठवत असतात. मग सायली त्याच्याकडे बघते. यावेळी सायलीलाही समजलेलं असतं की अर्जुन आपल्याकडे बघत आहे ते. मग तिनं बघितल्यानंतर अर्जुन दुसरीकडे बघतो. मित्रांनो, नंतर रात्री अर्जुन आणि सायली रूममध्ये येतात. अर्जुन येऊन बेडवर पडतो आणि सायलीला म्हणतो, आज मी खूप खूप दमलोय. तर सायली म्हणते, हो सर, माझ्यामुळे खूप चालावं लागलंय ना तुम्हाला, खूप त्रास झाला ना? तर अर्जुन म्हणतो, नाही हो. तर सायली म्हणते, आणि बरं झालं आपण असे खोलीत कोंडून राहिलो ते. मला तर खूप प्रसन्न वाटतंय आणि मी तर शाळेत असताना पण कधी सहलीला नाही गेले आणि आज मी माथेरान बघितलं. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही कधी ट्रिपला नाही गेलात? तुमच्या शाळेच्या ट्रिप जायच्या नाहीत? तर सायली म्हणते, जायच्या ना सर, सहलीसाठी वेगळे पैसे असायचे म्हणून मी मधुभाऊंना कधी सांगायचेच नाही. पण आज मला खूप मजा आली सर. मला काय वाटतं ना, प्रत्येक माणसाने एकदा तरी माथेरानचं निसर्ग सौंदर्य बघायलाच हवं. तर अर्जुन म्हणतो, थँक्यू माथेरान. आज तुमच्यामुळे मिसेस सायलींचा मूड एकदम फ्रेश झाला आहे. मग दोघेही हसतात. मग सायली फ्रेश व्हायला जाते तर अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, आजची सगळी मेहनत कामाला आली, बरं झालं. आता मित्रांनो, इकडे चैतन्य घरी आला आहे आणि साक्षीला नारळ पाणी देत. मग साक्षी चैतन्याला म्हणते, किती काळजी घेतोस रे माझी, आणि महत्त्वाची मीटिंग पण कॅन्सल केलीस माझ्यासाठी. तर चैतन्य म्हणतो, अगं तू इथं आजारी असल्यावर माझं लक्ष लागणार आहे का मीटिंगमध्ये? तर साक्षी म्हणते, अरे हो चैतन्य, पण तू मीटिंग कॅन्सल केलीस हे अर्जुनला जर समजलं तर त्याला काय वाटेल? तो चिडेल तुझ्यावर. तर मग चैतन्य म्हणतो, साक्षी, मी मीटिंग कॅन्सल नाही केली, फक्त पुढे ढकलली आहे. यू डोंट वरी, मी करेन हँडल. तर साक्षी म्हणते, तुला सांगू का चैतन्य, माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात कोणते प्रॉब्लेम्स नको यायलात.
तर चैतन्य म्हणतो, साक्षी अगं वेडी झालीस का? तू आयुष्यात आल्यापासून माझे सगळेच प्रॉब्लेम गायब झालेत. किती आनंद आणला आहेस तू माझ्या आयुष्यात. तू आता झोप, आराम कर, मी इथं आहे. असंही उद्या सुट्टी घेतली आहे मी. मग साक्षी म्हणते, अरे उद्यापर्यंत मला बरं वाटेल. कशाला? तर चैतन्य म्हणतो, म्हणूनच तर सुट्टी घेतली, तुला बरं वाटावं म्हणून. मग साक्षी उठते आणि चैतन्याला म्हणते, यू आर द बेस्ट, आणि त्याला मिठी मारते आणि आय लव्ह यू असं म्हणते. आता मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि सायली परत फिरायला जातात. तेव्हा अर्जुन फोटो काढत असतो. म्हणून सायली त्याला म्हणते, काय चाललंय सर, काल फोटो काढलेले पुरे झाले नाहीत का? आता मी फोटो काढून देणार नाही आणि आज मी तुमची गाईड आहे, तुम्ही माझं ऐकायचं. तर अर्जुन म्हणतो, हो हो चालेल. नंतर सायलीला एक तलाव दिसतो, म्हणून ती एकटीच तिकडे जाते आणि निसर्ग सौंदर्य बघत असते. तेव्हा तिच्या पाठीमागे प्रियाही आलेली असते आणि ती लपून सायलीला बघत असते. प्रिया म्हणते, यांच्यामुळे मी ब्रेकफास्ट पण केला नाही आणि आता मला भूक लागली आहे, आता काय करू? तर आता सायली ही तलावाच्या काठी दगडावर उभी आहे आणि तिचा तोल जाणार असतो. ती तलावामध्ये पडणार असते. इतक्यात अर्जुन तिला पकडतो आणि दोघेही परत जवळ येतात. अर्जुनने सायलीचा तोल जाऊ नये म्हणून तिला ओढलेलं असतं आणि त्यावेळी ती सायली अर्जुनच्या मिठीत असते. आता हे सगळं बघून प्रिया म्हणते, अरे बस करा तुमचा रोमॅन्स, इथं मला भूक लागली आहे. नंतर अर्जुन आणि सायली चालत चालत माथेरानचं निसर्ग सौंदर्य बघत असतात. यावेळी अर्जुन फोटो काढत असतो आणि सायली तिथे बसलेली असते. अर्जुन मात्र फोटो काढत असताना सारखं तो सायलीकडे बघत असतो आणि तिचे फोटोही काढत असतो. दोघेही खूप खुश असतात, एन्जॉय करत असतात. नंतर अर्जुन सायली शेजारी जाऊन बसतो आणि तिच्याकडे बघून हसतो. मग सायलीने बघितल्यावर तो दुसरीकडे बघतो. त्याचं सगळं लक्ष सायलीकडेच असतं. इतक्यात सायलीला एक मंदिर दिसतं आणि अर्जुनला ती म्हणते, चला दर्शन घेऊन येऊयात. मग अर्जुन म्हणतो, हनीमूनला कोण देवळात जाऊन येतं का? मग सायली म्हणते, जात नाही, तसं कुठं लिहिलंय का? दाखवा मला, आज मी तुमची गाईड आहे, त्या सर मी ठरवणार कुठे जायचं ते. तेवढ्यात सायलीला कल्पनाचा फोन येतो. तेव्हा अर्जुन सांगतो की स्पीकरवर टाक. मग सायली म्हणते की आई बोला. तर कल्पना म्हणते, डिस्टर्ब तर नाही ना केलं गं? तर सायली म्हणते, नाही हो आई, आम्ही बाहेर पडलोय, इथली हवा खूप छान आहे, प्रदूषण अजिबात नाही, म्हणून मोकळा श्वास घेता येतो. हे ऐकून अर्जुन लगेच मोठा श्वास घेतो आणि हसतो. कल्पना म्हणते, अगं म्हणून तर मी माथेरान सिलेक्ट केलं. बरं तुम्ही ठीक आहात ना दोघेही? तर सायली म्हणते, हो आई, अगदी मजेत आहोत. तुम्ही सकाळची औषधं घेतली का? तर कल्पना म्हणते, ते सोड गं, तुम्ही आता कुठं फिरताय? तर तिकडचे सगळे पॉईंट बघण्यासारखे आहेत हां. तर सायली म्हणते, हो आई, बघतोय आम्ही. आई, आता आम्ही एका देवळात चाललोय, मला जायचं आहे, पण तुमचा मुलगा म्हणतोय इथं येऊन देवळात काय जायचं आहे? मग कल्पना म्हणते, दे अर्जुनकडे फोन. तर अर्जुन म्हणतो, मम्मा बोल ना. तर कल्पना म्हणते, अर्जुन तुला सायलीचं ऐकावंच लागेल. मग अर्जुन म्हणतो, हो. तर कल्पना म्हणते, आणि हे बघा, देवळात जाऊन देवाकडे साकडं घाला की तुमचा संसार छानपैकी फुलू दे आणि मी लवकरात लवकर आजी होणार आहे ही बातमी मिळवू दे. मग अर्जुन सायलीकडे बघतो आणि हसतो. फोन ठेवल्यानंतर सायली म्हणते, जाऊया सर चला. तर अर्जुन म्हणतो, हो जाऊया. मग ते देवळात जातात. मित्रांनो, आता ही प्रिया जिथे सायली आणि अर्जुन बसलेले असतात त्यांच्या पाठीमागेच लपून बसलेली असते. मग सायली आणि अर्जुन गेल्यानंतर ती बाहेर येते. मग मनातल्या मनात म्हणते, हे दोघे सकाळ सकाळी देवळात कसले जात आहेत? हा कसला हनीमून? आज तर हे पकडले जाणारच. नंतर ती त्यांच्या पाठीमागे जाते. आता इकडे कल्पनाजवळ पूर्णाजी येते आणि म्हणते, तू आता जे तुझ्या मुलाला फिरायला पाठवलंस त्याबद्दल मी आक्षेप घेतला नाही, पण तू आता जे काही फोनवर बोललीस ते मला अजिबात आवडलं नाही. अगं, मुलीला मी माझी सून मानत नाही, तिच्याकडून नातवंडांची कसली अपेक्षा करतेस? तुला काहीच कसं काही वाटत नाही? तर मित्रांनो, अस्मिता हे ऐकत असते आणि ती खूप खुश होत असते. मग कल्पना म्हणते, पूर्णाई मी तर फक्त. तर पूर्णाजी म्हणते, तू त्या मुलीला प्रोत्साहन देऊ नको, तू अर्जुनची आई आहेस म्हणून मी काही गोष्टी करू देते, नाहीतर मला कठोर पावलं उचलावी लागतील. विमल, मला कॉफी रूममध्ये आणून दे, मला इथं एक क्षणही थांबायचं नाही, असं पूर्णाजी म्हणून जातात. मग अस्मिताही मुद्दाम म्हणते, विमल मलाही कॉफी. यावेळी कल्पना अस्मिताकडे रागाने बघत असते. आता उद्याच्या भागामध्ये
अर्जुन आणि सायली मंदिरात जातात त्यावेळी सायली मधुभाऊंची सुटका होऊ दे, अर्जुन सर खूप मेहनत घेत आहेत अशी प्रार्थना देवाजवळ करते. नंतर अर्जुन ही प्रार्थना करतो. मित्रांनो, अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.